भव्य कबड्डी स्पर्धा आणि या श्री जोलाई क्रीडा मंडळ आंबोली आयोजित तालुकास्तरीय पुरुष गटाच्या ह्या भव्य कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा चालू असलेला अंतिम सामना पंच आशुतोष साळुंके, पंच महेश मर्चंडे, पंच स्वप्नील बैकर, पंच राजेश बागणे, पंच अमर चव्हाण, पंच संतोष आकाडे, पंच आशिष गोगावले आणि उद्या परत पंच विलास बेंद्रे प्रो कबड्डी. आमच्या वरना उडी मारा, खालना उडी मारा. हॅलो, मोहन संघाचे खेळाडू रायडिंगसाठी 2 नंबरचे खेळाडू आहेत. सुंदर अशी रायडिंग आहे, बैठी सोडली आहे. पुन्हा एकदा कॉर्नर मारण्याचा प्रयत्न मारलेला आहे आणि भडगाव संघाच्या खेळाडूंनी जो आपला एक चांगला निर्णय दिला आहे की ते बाद झालेले आहेत.
1 नंबरचे खेळाडू रायडिंगसाठी त्यांचा सुंदर असा प्रयत्न, कॉर्नर टर्न अशा या प्रयत्नामध्ये दोन्ही कोपरे कॉर्नर आपल्या तयारीमध्ये आहेत. चार नंबरचे खेळाडू मोहने संघाचे सुंदर असा प्रयत्न, दोन्ही खेड तालुक्यामधील बलाढ्य असे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता यावर 2026चा विजेता कोण होतोय ते पाहायचं आहे आपल्याला. आणि सुंदर असा पाहूयात किती खेळाडू बाद केले. 2 रायडिंगमध्ये सुंदर असा प्रयत्न, 2 खेळाडू बाद केलेत ते भडगाव संघाचे. कॉर्नर खेळतायत ते भडगाव संघाच्याकडे बैठी मारण्याच्या, लात मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि 1 खेळाडू बाद झाला. मोहाने संघाचे खेळाडू बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा 2 आणि 1च्या साखळीमध्ये खेळतोय तो भडगाव संघ. दोन्ही अंतिम फेरीतील हे दोन्ही सामने आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पूर्ण कव्हरमध्ये मोहाने संघ आणि 2-2 1च्या साखळीमध्ये आहे तो भडगाव संघ. सुंदर असा प्रयत्न आणि 2 खेळाडू बाद झाले ते मोहाने संघाचे. 2 नंबरचे खेळाडू मोहाने संघाचे, पूर्ण कव्हर भडगाव संघाची उभी आहे. टच केली आहे 2 नंबरच्या खेळाडूने आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत. आणि कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपल्या पाल्यामध्ये परतताय. हाफ टाइम झालेला आहे. पूर्ण कव्हर मध्ये खेळतोय तो भडगाव संघ. मोहाने संघाचे खेळाडू रायडिंग साठी प्रयत्न केला कॉर्नर खेळण्याचा. पाहूया, जम्प मारले, पाठलाग केला. 3 नंबरचे खेळाडू भडगाव संघाचे. 2-2ची साखळी मोहाने संघाची. पुन्हा एकदा परत आहेत आपल्या पाल्यामध्ये भडगावचे खेळाडू. मोहाने संघाचे खेळाडू रायडिंग साठी पूर्ण कव्हर मध्ये खेळतोय तो भडगाव संघ. आणि आता सध्या तरी भडगाव संघ हा मोहाने संघापेक्षा थोडासा त्याचे प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालू आहे. 2-2ची साखळी मोहाने संघाची. आपल्या संघासाठी मोहाने संघ प्रयत्न करतोय. श्री कुणाल गायकवाड यांच्याकडनं बक्षीस आलेलं आहे. भडगावच्या कुठल्याही प्लेअरने सुपर रेड केली तर 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. सुपर रेड पाहिजे मात्र. रोख पारितोषिक आलेलं आहे. 4 3 2 1. 6 नंबरचे खेळाडू मोहाने ठाकरे प्रयत्न करताय. अंतिम फेरी शेवटचा, आता शेवटच्या 17 मधला हा शेवटचा सामना. उद्यापासून 60 किलो वजनी गट या स्पर्धा सुरू होत आहेत. तरी कृपया सर्व
संघाला विनंती आहे की आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. सिंगल पॉइंट टच केले ते 2 नंबर खेळाडू मोहाने संघाचे खेळाडू अडचणीमध्ये आणि 7-16 7-16 असा आणि 2 चा प्रतीक्षेत बळगाव संघ आहे आणि बळगाव संघ सुद्धा तयार झाले पाहिजेत आणि त्यांनी तो प्रयत्न केलेला. 5 नंबरचे खेळाडू नवीन खेळाडू आहेत, प्रयत्न चालू आहे त्यांचा. पाहूयात लात मारण्याचा प्रयत्न, कॉर्नर घेतात, कॉर्नर टर्न कॉर्नर दोन्ही संघ दोन्ही 9 8 7 6 5 परत आपल्या पाल्यामध्ये पूर्ण कव्हरमध्ये खेळतो तो बळगाव संघ. दोन्ही संघ पूर्ण कव्हरमध्ये आहेत, परंतु लीड आहे ती बळगाव संघाकडे आणि 2026चा विजेता कदाचित म्हणजे 100%च बळगाव संघ होणार आहे. प्रयत्न चालू आहे मोहना संघाचा, परंतु काही मिनिटं शेवटची राहिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकेल. परंतु 2-3 जी लीड असती तर आपण मान्य केलं असतं, परंतु जास्त म्हणजे लीड असल्यामुळे आणि सुंदर असा प्रयत्न आणि बाद झालाय तो खेळाडू 2 नंबरचे खेळाडू मोहाने संघ. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं 2 मिनिटं आणि बळगाव संघ विजयाच्या प्रतीक्षेमध्ये. मोहाने संघाने सुद्धा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. आपला खेळ दाखवत आहेत 2-2 आणि 1च्या साखळीमध्ये मोहाने संघ. 6 नंबरचे खेळाडू रायडिंग साठी 8 7 6 सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. शेवटचं 1 मिनिट आणि 1 खेळाडू बाद केलाय मोहाने संघाने. तर अशी राईड मारली, 1 खेळाडू बाद केलाय. पूर्ण कव्हर मध्ये खेळतोय मोहाने संघ आणि शेवटचं मिनिट पाहिजे आणि सुंदर अशी पकड मोहाने संघाने केले. पाहूयात 1 खेळाडू बाद झालाय तो बळगाव संघाचा आणि 2-2च्या साखळीमध्ये खेळतोय आणि सामना संपलेला आहे.